मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय, कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये. कोणासाठी लढू, कशासाठी लढू? दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता. मी हारणारा नाहीये. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती, तुमच्या भरोशावरती लढतोय. जे जात आहेत रोज उद्धव ठाकरेंना धक्का, अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे. करा त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय. सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात? ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी लागू नका. आज थोडंसं नुसतं ट्रेलर दाखवलंय.